नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचा जी.आर. आलेला आहे। महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळणार आहे। या योजनेचे कागदपत्रे, अटी व शर्ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत जी.आर. पाहू शकता तुम्ही। 28 जून 2024चा जी.आर. आहे। यामध्ये आपण पाहणार आहोत महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत। महिलांचा श्रम सहभाग पुरुषाच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो। सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे। शासन निर्णय: राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, महिला आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे। योजनेचे स्वरूप पाहू शकता। पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल। तसेच राज्य केंद्र शासनाच्या अन्य आर्थिक योजनेच्या 1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेस पात्र असेल। योजनेचा लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील असणे आवश्यक आहे। योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता: लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला असणे आवश्यक आहे। किमान वयाची 21 वर्ष व कमाल 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत। सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे। त्यामध्ये पाहू शकता, सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे। योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज: लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसियल, जन्मदाखला, सक्षम अधिकार यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न प्रमाणपत्र इन्कम असणे आवश्यक आहे। 2.5 लाखापर्यंत इन्कम असणे आवश्यक आहे। बँक खाते पासबुक, पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड। सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र: ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील। अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल। अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून तिचा फोटो काढता येईल आणि ई-KYC करता येईल। त्यासाठी महिलेने खालील कागदपत्रे आणणे आवश्यक आहे: कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र, रेशन कार्ड, स्वतःचे आधार कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्रे आवश्यक आहे। अशा प्रकारे महत्त्वाचा जी.आर. होता। आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।